आज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त राज ठाकरे यांनी बाळासाहेबांवर सोशल मीडियावर एक फोटो शेअर केलाय आणि त्यासोबतच त्यांनी एक भावनिक पोस्ट देखील शेअर केली आहे. त्यांनी बाळासाहेबांच्या आठवणींना आजच्या दिवशी उजाळा दिलाय. तर नेमकी काय पोस्ट केली राज ठाकरेंनी पाहूयात आजच्या या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी प्रतीक्षा तुमचं स्वागत करते न्यूज 18 मराठीच्या डिजिटल चॅनलवर. तर राज ठाकरेंनी आपल्या पोस्टमध्ये बाळासाहेबांसोबतच मंचावरील एक जुना फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिले की स्वर्गीय बाळासाहेबांची आज 100वी जयंती. इतिहासात जन्मशताब्दी वर्ष अनेकांची साजरी झाली आहेत आणि होतील देखील, पण एखादी व्यक्ती हयात असताना देखील ती लोकांच्या स्मृतीस राहावी आणि त्या व्यक्तीने आज देखील एखाद्या प्रांताच्या राजकारणाला आणि समाजकारणाला आकार देत राहावं हे दुर्मिळच. हे फक्त बहुधा बाळासाहेबांच्याच बाबतीत घडू शकतं आणि म्हणूनच बाळासाहेब 100 वर्षांनीच काय पण त्यांच्या द्विशतकी जन्मवर्षात देखील लोकांच्या स्मरणात राहतील याची मला पूर्ण खात्री आहे. फक्त तेव्हा मात्र बाळासाहेबांचं स्मरण करणारा मराठी माणूस हा दुभंगलेला, खचलेला, पिचलेला आणि अन्याय मुकाट्याने सहन करणारा नसावा. आज निष्ठा सहज विकल्या जात आहेत, तत्व सहज फेकू दिली जात आहेत आणि राजकारण हे पूर्ण व्यवहारी झाले. आज राजकारणातलं यश हे कुठले मुद्दे ऐरणीवर आणलेत, प्रांतिक, भाषिक, अस्मिता किती धकधकती ठेवली आहे यापेक्षा निवडणुकीच्या राजकारणात किती यश मिळालंय आणि त्यासाठी काय क्लुप्त्या या वापरल्या जात आहेत यावर मोजले जाते. बाळासाहेबांच्या काळात या असल्या अपेक्षांच्या फुटपट्ट्या नव्हत्या आणि असत्या तरी त्या त्यांनी झुगारून दिल्या असत्या. त्यांना स्वतःला सत्तेचं अप्रूप नव्हतं, पण सामान्य कार्यकर्त्याला सत्तेच्या पदावर बसवण्याचं समाधान मात्र त्यांना मिळालं. सत्ता येते जाते, आजच्या सत्ताधीश उद्या एखाद्या नामफलकापुरतेच राहतात, पण काही पिढ्या झपाटून टाकतील असा प्रभाव फार थोडे लोक टाकू शकतात. हा प्रभाव हीच बाळासाहेबांची शक्ती राहिली आणि हाच त्यांचा वारसा. बाळासाहेब दूरदर्शी होते, त्यांचा दृष्टिकोन आजही सुसंगत वाटतो आणि भविष्यातही राहील. त्यामुळेच ते कालातीत राहतील. बाळासाहेबांसारखी प्रतिभा परत कधी बघायला मिळणार नाही हे जितकं खरं आहे, तितकंच बाळासाहेबांसारखं राजकारण करणं हे यापुढे कोणालाच जमणार नाही हे देखील खरं आहे. पण त्यांच्या प्रतिमेला कुठेही धक्का लागणार नाही आणि त्यांनी मराठी भाषेसाठी आणि मराठी माणसासाठी उभारलेला लढा हा मात्र धगधगत राहील हे पाहणं बाळासाहेबांच्या पुढच्या पिढ्यांच्या हातात आहे आणि ते आम्ही नेटाने करू हा आमचा मराठी माणसाला शब्द आहे. राजकारणात कधीतरी बाळासाहेबांना पण लवचिक भूमिका घ्यावी लागली, म्हणून त्यांचं मराठी माणसावरचं प्रेम तसूभर पण कमी झालं नाही, उलट ते अधिकच दृढ होत गेलं. हेच संस्कार त्यांच्यावरच आहेत आणि मी एक शब्द आज पुन्हा देतो की आर पार बदललेल्या राजकारणात कधीतरी थोडी लवचिक भूमिका घेतली तरी ती माझ्या व्यक्तिगत फायद्यासाठी किंवा स्वार्थासाठी कधीही नसेल. या भावनिक पोस्टनंतर बाळासाहेब आणि राज ठाकरेंच्या चाहत्यांनी या पोस्टवर भरभरून आपल्या प्रतिक्रिया दिल्यात आणि त्यांचं प्रेम व्यक्त केलंय. खरं तर बाळासाहेबांची छाप ही उद्धव ठाकरेंपेक्षा राज ठाकरेंवर जास्त आहे असं आपण असंख्य वेळा ऐकलंय, अनुभवलंय. आणि राज ठाकरेंचं रोखठोक बोलणं, त्यांची स्टाईल, त्यांचं वक्तृत्व एवढंच काय तर राजकारणातलं विशेषतः परप्रांतीयाबद्दलची त्यांची भूमिका जी आहे हे सगळं पाहता राज ठाकरेंना बाळासाहेबांची सावली म्हणणं वावगं ठरणार नाही. आणि हेच सगळं मांडलंय राज ठाकरेंनी त्यांच्या या पोस्टमध्ये. सध्याची मुंबईतील मराठी माणसाची अवस्था आणि आताचं गढूळ राजकारण या सगळ्यावर बोलताना राज ठाकरेंनी महानगरपालिकेच्या निवडणुकीतील त्यांच्या सध्याच्या भूमिकेची थोडक्यात तडजोडीची बाळासाहेबांनी त्यांच्या कारकिर्दीत घेतलेल्या भूमिकेसोबत तुलना केली. ही पोस्ट भावनिक तर आहेच, मात्र याच पोस्टच्या निमित्ताने राज ठाकरे यांनी त्यांच्या राजकारणातल्या सध्याच्या भूमिकेवर नाराज असलेल्यांना स्पष्टीकरण देण्याचा एक उत्तम योग साधलाय असं म्हणणं वावगं ठरणार नाही. मात्र ही पोस्ट पाहून तुम्हालाही असंच काहीचं वाटतं का, किंवा तुम्हाला राज ठाकरेंच्या या पोस्टवरून काय वाटतं नेमकं, ही तुमची प्रतिक्रिया आमच्या कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका.